4 महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या, सर्वोच्च न्यायालयाचे फडणवीस सरकारला आदेश। 4 आठवड्यात निवडणुकीची अधिसूचना निघणार। गेल्या अनेक वर्षापासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत्या 4 महिन्यात घ्याव्यात असे आदेश आज सर्वोच्च न्यायालयाने फडणवीस सरकारला दिले। त्याकरता येत्या 4 आठवड्यात त्याबद्दलची अधिसूचना काढावी असं देखील यात नमूद करण्यात आलं। त्यामुळे येत्या सप्टेंबर महिन्याच्या आत राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडतील असं चित्र आता स्पष्ट झालंय। त्याबद्दलचा नुकताच आदेश सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिल्यानं राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झालाय। देशावर कोरोना आजाराचं मोठं संकट ओढवलं होतं, त्यामुळे देशातील सर्वच निवडणुका लांबणीवर पडल्या होत्या। त्यातच ओबीसी समाजाला स्थानिक स्वराज्य संस्थेत आरक्षण मिळावं यासाठी राज्य सरकारच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती। त्यामुळे वर्षानुवर्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे जात होत्या। आज अखेर या सर्वच याचिकांचा एकत्र निकाल लागला असून 2022 पूर्वी जे स्थानिक स्वराज्य संस्थांचे ओबीसी आरक्षण आहे त्यानुसार या निवडणुका घ्याव्यात असं सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिले। त्यामुळे येत्या 4 महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा झाल्यानं राज्यात सर्वत्र उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय। सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार येत्या 4 आठवड्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याची अधिसूचना काढण्याचे आदेश देखील राज्य सरकारला दिले। त्यामुळे येत्या 4 आठवड्यात महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद आणि नगरपंचायत या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता होणार आहेत।